नमस्कार, मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। थंडीमध्ये वेगवेगळ्या हलव्याच्या रेसिपी तयार केल्या जातात, पण तुम्ही कधी सफरचंदाचा हलवा खाल्ला आहे का? हा हलवा चवीला उत्तम असतोच, पण आरोग्यासाठीही उपयोगी ठरतो। तुम्ही घरच्या घरी अगदी सहज हा हलवा तयार करू शकता, कारण सफरचंद हे फळ आपल्याला 12 महिने मिळते आणि याचा हलवा पण खूप छान लागतो। चला तर मग बनवूयात सफरचंदाचा हलवा। त्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल आयकॉनही क्लिक करा। हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एकूण 3 सफरचंद घेतलेली आहेत। सुरुवातीला काय करायचं, या 3ही सफरचंदांची साले काढून घ्यायची आहेत। हे बघा, या पद्धतीने। सफरचंद आणल्यावर मिल्कशेक आणि फ्रूट सॅलेड सोडून इतर पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत, पण हा सफरचंदाचा हलवा अगदी मोजक्याच म्हणजे घरात असणाऱ्या साहित्यात तयार होतो। बनवायलाही फारसा वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतो। हे बघा, या ठिकाणी 3ही सफरचंदाच्या साली काढून तयार झालेल्या आहेत। यानंतर हे सफरचंद एका खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचे। हे बघा, या पद्धतीने। हा खिस जाड बारीक कसाही ठेवला तरी चालतो। हे बघा, सर्व सफरचंद खिसून तयार झालेत। याचा लगेच हलवा बनवायला घेऊयात। या ठिकाणी मी गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे। यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घेणार आहे। तूप पूर्णपणे वितळून गरम झालं की यामध्ये किसून घेतलेला सफरचंदाचा खिस टाकून घ्यायचा। किसल्यानंतर हा किस जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर तो काळा पडतो। हा किस तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा। यातील पाणी आटलं की हा कोरडा व्हायला लागतो। हा परतून झालाय, आता यामध्ये साखर टाकून घ्यायची। मी यामध्ये 4 चमचे साखर टाकून घेतेय। साखर ही तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात, कारण सफरचंद ही गोड असतात। साखर टाकल्यानंतर परत एकदा मिनिटभर परतून घ्यायचं। साखर वितळल्यानंतर यामध्ये 1 चमचा दूध पावडर टाकून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्सही टाकून घेऊ शकता। हा आपला हलवा तयार झालाय। हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हा तुम्ही उपवासालाही बनवू शकता। मी तर म्हणेल, चवीला उत्तम आणि शाही फील देणारा सफरचंद हलवा एकदा तरी करून बघायला हरकत नाही। तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका।